राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ झालेली असून अकोल्याचे तापमान 45 अंशांवरती आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे। गुणनियंत्रण निरीक्षकांची संख्या कमी करण्यास शासनाचा नकार दिला जातोय। केंद्राची तपासणी होणार अधिक कडक। सांगलीच्या 10,000 टन द्राक्षांची परदेशामध्ये निर्यात करण्यात आली। युरोप आखासह 22 देशांमध्ये 746 कंटेनरची पाठवणी। गहू खरेदी उद्दिष्टामध्ये 15% वाढ झालेली असून उत्पादनाला बदलत्या हवामानाचा फटका बसलेला आहे। वाशिमला तुरीच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण झालेली असून नोंदणीअभावी हमीभाव विक्रीचा मार्ग शेतकऱ्यांसाठी बंद आहे। दर 8,200 वरून 7,700 रुपयांवरती पोहोचलेला आहे। अमेरिकेची माइन हंटिंग मोहीम इराणकडून समुद्र तळामध्ये पेरलेले पान सुरंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश देण्यात आले। अकोला जिल्ह्यातील बँकांमध्ये कॅशचा ठणठणाट असून आरबीआयकडून एसबीआय ट्रेझरीला अपुरा रोकडा पुरवठा, खातेदार ग्राहक हैराण झाले। शेलूनची गावामध्ये कुटाराच्या गंजीला आग लागलेली असून भरदुपारी आगीचे तांडव, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, भरपाईची मागणी केली जाते। 29 घाट मंजूर तरीसुद्धा वाळू महाग, 7,000 रुपये प्रतिब्रासने विक्री केली। सर्वसामान्यांची लूट, चिखली बुलढाण्यामध्ये विनापावत्या वाळू पोहोचते तरी कशी, कारवाईची मागणी केली जाते। किसान क्रेडिट कार्डमुळे पशुपालकांना आता आर्थिक बळ मिळते। 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध असून नियमित कर्जफेड केल्यास 0% व्याजदर। बँकांकडून रोख मिळेना, व्यापारी अडत्यांसह शेतकरी बेजार झाले। रोख टंचाईचा बाजारावरती परिणाम होतोय, व्यवहार विस्कळीत होत आहे। पैसे काढण्यासाठी 8-10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते। वाशिम जिल्ह्यातील 7,692 घरांवरती सौर ऊर्जेचा वापर, 111 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पही कार्यान्वित। डीएपी खताचा तुटवडा, काळजी नको, पर्यायी खत वापरा, कृषी विभागाचा सल्ला देण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती। कोट्यावधी रुपयांचा प्रीमियम भरून सुद्धा विमा मिळेना, शेतकरी हतबल झालेले आहे। नुकसान भरपाई देताना वाशिम तालुक्याला डावडल्याचे कारण काय? विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाशिमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, शेतकऱ्यांच्या समस्यांचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा प्रकारची सूचना शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 3,500 खते औषध विक्रेते सोमवारपासून संपावरती। खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची होणार अडचण, तोडगा निघेपर्यंत संघटना संपावरती ठाम आहे। सांगोल्यामध्ये 170 शाळांची पडताळणी होणार। 39,607 पैकी 37,605 विद्यार्थी हजर आहे। सांगोला तालुका उर्वरित गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती सरळ पोर्टलवरती होणार नोंद। खरीप हंगामासाठी सुरू झाली जोरदार तयारी। पावसाच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजनांना गती आलेली आहे। खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झालेली असून पारंपरिक शेती पद्धतीत बदल घडवण्याचे आवाहन केले जाते। 296 केंद्रांवरती 49,000 विद्यार्थी आज देणार शिष्यवृत्तीची परीक्षा। गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी चुरस सुरू असून खाडाखोड टाळा, पेनने वर्तुळ रंगवा, शिक्षण विभागाचे आवाहन केले जाते। अवकाळी पावसाचा बसला फटका, सोलापुरामध्ये कांद्याची आवक घटलेली आहे। दरामध्ये चढउतार सुरूच असून अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे। बागलाण तालुक्यामध्ये कांदा साठवणुकीसाठी लगबग सुरू झालेली असून उत्पादन घटू नये, बाजारभाव कोणत्याही लक्षणीय सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांना आता दुहेरी फटका बसत आहे। मिरची, टोमॅटो लागवड खर्च वाढला, प्लॅस्टिक साहित्याच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। 50 ते 60% वाढ झालेली आहे। पालेभाज्या 40 रुपये पार, लिंबू 10 रुपयांना एक मिळते, आवक सुद्धा घटलेली आहे। उन्हाळा वाढताच बजेट बिघडले, लग्न सीझनमध्ये मागणीत वाढ झालेली आहे, भावही जास्त। आता पंजाबमध्ये होणार ऑपरेशन लोटसचा खेळ, विधानसभेसाठी रणनीती। आपच्या 35 ते 40 आमदारांवरती भाजपाचे लक्ष, चड्डांची भूमिका ठरेल निर्णायक, भगवंत मान सरकारला धोका। एल निनोचा फेरा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चारा टंचाईची शक्यता वाढलेली असून जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश।
नवे कर्जदर निश्चित करण्यात आलेले असून कर्जाच्या मर्यादेमध्ये सुद्धा 25% वाढ करण्यात आलेली आहे. नगदी पिकांना सर्वाधिक दिलासा मिळतोय. जालना जिल्ह्यामध्ये खत विक्रीमध्ये अनियमितता करणाऱ्या 9 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. 41 केंद्रांना नोटिसा पाठवण्यात आल्या. कृषी विभागाकडून 87 केंद्रांची तपासणी करण्यात आली. यंदा जालना जिल्ह्यावरती जलसंकटाचे सावट असून प्रकल्पांमध्ये केवळ 34% पाणीसाठा उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील 11 प्रकल्प जोत्याखाली गेल्याने पाणी टंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आता लेक झाली खऱ्या अर्थाने लाडकी. 5,312 मुलींच्या खात्यामध्ये जमा झाला मदतीचा हप्ता. 18 वर्षांपर्यंत मिळणार 1,01,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य. ऑनलाईन पेमेंट गो ग्रीनद्वारे वीज ग्राहकांना मिळाली 1 कोटीची सवलत. महावितरणकडून डिजिटल सेवा ग्राहकांना सवलत मिळत असल्याने होतोय मोठा फायदा. अवकाळी पावसाच्या दास्तीने हस्तपोखरी परिसरामध्ये बळीराजाची धावपळ झालेली आहे. बाजरी मका काढणीला वेग आलेला आहे. 8 दिवसांपासून तापमान वाढलेले असताना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हस्तपोखरी परिसरामध्ये फळबागांच्या छाटणीला आलाय वेग. मृग बहारासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 10 युवकांच्या गटाने शोधली रोजगाराची नवीन संधी. मदतीपूर्वी शासनाचा खो. हरभरा खरेदी 5 दिवस आधीच करण्यात आली बंद. खरेदीचे पोर्टल अचानक बंद पडले. मोजमाप झाले मात्र बिले निघेनात. नोंदणीकृत शेतकरी अडचणीमध्ये सापडले. अनेक खरेदी केंद्राकडून नोंदणी करण्यात आली मात्र खरेदीच केली नाही. तुमचे उद्दिष्ट पूर्ण झाले आमचे काय. पोर्टल बंदमुळे हरभरा खरेदी ठप्प झालेली आहे. 2,500 शेतकरी विक्रीविना. नाफेड खरेदी अचानक थांबलेली असून केंद्राबाहेर शेतकऱ्यांची वाहने रांगेमध्ये लागली. पोर्टल सुरू करण्याची होते मागणी. पत आराखड्यामध्ये 47% झेप असून कर्जवाटपामध्ये बँकांचा आखडता हात. 8,450 कोटींची जिल्ह्यासाठी बजेट. कृषी क्षेत्रांवरती सर्वाधिक भर असून शिक्षण आणि गृहाला पसंती मिळते. गॅस टंचाई, विजेचं ताण, दुहेरी संकट, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. ग्रामीण भागातील समस्या ही गंभीर असून भारनियमांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले असून 10 जणांना मिळाली सक्त ताकीद. खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई. 46 विक्रेत्यांची सुनावणी. आधारभूत खरेदी केंद्र अभावी मक्याला मिळतोय अत्यल्प दर. शेतकरी आर्थिक संकटामध्ये केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार कोण. बळीराजाचा प्रश्न उपस्थित. धानासाठी 26,500 तर सोयाबीनसाठी 20,000चे पीक कर्ज मिळणार. भंडारा जिल्हा समितीकडून 2026-27 हंगामाचे कर्जदर जाहीर करण्यात आले. कृषी सेवा केंद्रांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मापदर संघटनेच्या अहवालावरून भंडारा जिल्ह्यातील विक्रेते उतरणार संपामध्ये. जंगलामध्ये हिरव्या सोन्यासाठी लगबग सुरू असून 30,000 गुणींचे उद्दिष्ट. तेंदूपत्ता हंगाम, वन हक्क समित्या व कंत्राटदार लिलावासाठी सरसावले. मळणीच्या तोंडावरती व्यापाऱ्यांचा डाव. नव्या धानाचे कोसळले भाव. क्विंटल मागे 300 रुपये तोटा होण्याचा धोका. केंद्र सुरू होण्यास विलंब. खुल्या बाजारामध्ये विक्री. अवयव प्रत्यारोपण योजनेमध्ये बसणार 5 लाखांचा खर्च सरकार उचलणार. एकत्रित योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ मिळणार. आता अनेक जटिल शस्त्रक्रियाही होणार पूर्णपणे मोफत. सोलर ग्राहकांना वीज कराचा शॉक. ठेवायचे की काढायचे गुंतवणूक करून सुद्धा भ्रमनिराशा होते. टीओडी नंतर इलेक्ट्रिसिटी ड्युटीचा भार पडतोय. तूर हमी भावाने धान विक्रीपासून वंचित. शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा. फरकाची रक्कम अथवा रब्बीमध्ये धान विक्री करण्याची मुभा द्यावी. शासनाच्या भूमीकडे लागले लक्ष. आदिवासी बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये फेडरेशनच करणार मका खरेदी. महामंडळाने दिला खरेदीला नकार. गोदाम उपलब्ध नसल्याने कारण केले पुढे. केवायसी न केल्यास शिक्षकांचे पगार थांबणार. शिक्षण विभागाने काढले पत्र. एप्रिल महिन्याचे वेतन मिळण्यास येणार अडचण. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांना रोजगाराची संधी प्राप्त. 9,000 रुपये विद्यावेतन मिळणार. इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची मुभा. 300पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य. पशुपालकांना होणार मोठी मदत. पशुसंवर्धन विभागाची योजना. मागेल त्याला सोलर की मिळेल त्याला त्रास. कंपनीच्या दिरंगाईमुळे उच्च शिक्षित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीई प्रवेश. आता प्रत्यक्ष घर पडताळणी. खोटी माहिती आढळल्यास प्रवेश होणार रद्द. पालक कॅफे चालकांवरती कारवाईची तलवार. 8 तासांमध्ये मिळणार मंजुरी आणि खात्यामध्ये जमा होणार पैसे. मुख्यमंत्री सहायता निधी. रुग्णासह नातेवाईकांची पायपीट थांबणार. गृहिणीचे बजेट तिखट असून उन्हाळी साठा महागलेला आहे. मसाल्याच्या किमतीमध्ये 30% वाढ झालेली आहे.
कागल शहरामध्ये दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार, संभाव्य पाणीटंचाईवरती उपाय, सहकार्याचे नगरपालिकेचे आव्हान. राजापूर बंधाऱ्यामध्ये यंदा मुबलक पाणी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय, 15 फुटांवरती पातळी. रत्नागिरी जिल्ह्यामधील 463 गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी, जलजीवन मिशन अंतर्गत 3,88,000 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी. चांदोर येथील रेशनदाराला पुरवठा अधिकाऱ्यांचा दणका, धान्याच्या किमतीमध्ये वसुली करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे यांचे आदेश. आता लेकींच्या विवाहासाठी मिळणार कन्यादान साहित्य, जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीचा निर्णय, अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही देणार. शक्तीपीठचा मार्ग ठरला, 4 तालुके 29 गावे कवेमध्ये, सार्वत्रिक भूसंपादन वाळवा तालुक्यामध्ये, कुंडलमध्ये सांगवेश्वरच्या हद्दीतून प्रवास. आरफडच्या कालव्यामध्ये उतरून शेतकऱ्यांचा पाण्यासाठी कालवा, आंधळातील शेतकरी आक्रमक झाले, पाणी द्या अन्यथा आंदोलन करू. आठवडा उलटला तरी पंचनामे नाही, सांगा कधी मिळणार नुकसान भरपाई, नरवडच्या शेतकऱ्यांचा सवाल, पंचनाम्याची प्रतीक्षा. तासगाव बायपास प्रकल्पाला गती, वाहतूक कोंडीपासून सुटका होणार, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वाटप. आली रे आली, आता तरुणांकरता मालक होण्याची नामी संधी आली, 75% अनुदान मिळणार, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ठरणार संजीवनी. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणीसाठी थर्ड पार्टी, 29 प्रकल्प होतील गतिमान, PMRDA कडून केले जाते नियोजन, गुणवत्ता, पारदर्शकता आणि त्रुटी टाळण्यावरती भर दिली जाते. अमळनेरकर पाण्यामध्ये, भुसावळ वाट पाहण्यामध्ये, प्रतिव्यक्ती प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यामध्ये सोनेनगरी ठरली अव्वल. पारंपरिक शेतीला फाटा, शिंदीच्या शेतकऱ्याचा अक्कलकरा लागवडीचा यशस्वी प्रयोग ठरला. लग्नसराईमध्ये आता खर्च वाचणार, धान्यासह साडी देखील मिळणार, राज्य शासनाचा मोठा दिलासा, गरीब कुटुंबातील महिलांना सण उत्सवाच्या काळामध्ये आधार मिळणार. अनुदानित खतांसाठी फार्मर ID सक्तीचा ठरणार, गैरप्रकारांना आता बसणार लगाम, जामनेर तालुक्यामध्ये 80% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे, डिजिटल प्रणालीमुळे वितरणाचं पारदर्शकता. रांजणी परिसरामध्ये गाळ टाकणीची लगबग सुरू असून सुपीकतेवरती शेतकऱ्यांची भर दिली जाते, गाळामध्ये सेंद्रिय कर्ब आणि आवश्यक पोषक घटक असल्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता वाढत आहे. पूर्व भागातील बहुतांशी तलावांनी गाठला तळ, केवळ 37% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून पाणीसाठा टंचाईचे सावट. मानगंगा कोरडी, टेंभूचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते, टेंभूच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, पिके फळबागांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. ऐन हंगामामध्ये खत दरवाढीचा झटका बसत असून उत्पादन खर्च वाढणार, शेती करणे झाले महाग, शेतकरी मेटाकुटीला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.